स्वागत आहे सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. आणि आपण बघत आहोत चालू घडामोडींची फक्त संभाव्य चालू घडामोडीसाठीची रॅपिड रिव्हिजन सिरीज. आणि आपण आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे शेवटचा व्हिडिओ हा, त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, संयुक्त ग्रुप बी सी आणि बाकीचे एक्झाम यासाठी अत्यंत महत्त्वाची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. पहिलं बघूया, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत महाराष्ट्राचे. तर याच्यामध्ये खूप मस्त इंटरेस्टिंग गोष्ट बघा, हे 30वे मुख्यमंत्री आहेत आणि 20वे व्यक्ती आहेत. 30 आणि 20 लक्षात ठेवा, 30वे मुख्यमंत्री 20वे व्यक्ती, कारण 10 लोक डबल झालेत. आता याच्यामध्ये बघा, यांचा मतदारसंघ जो होता 147 नंबरचा, तर तो कोपरी 5 पाकडी ठाण्यामधला एक मतदारसंघ आहे. तिथेच ते 4 वेळा आमदार झाले, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं 4 वेळा तिथून ते आमदार झालेले आहेत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. 1986ला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला होता आणि त्याच्या संदर्भात त्यांना 40 दिवस बेल्लारी तुरुंगात जावं लागलं होतं. आणि त्यांनी हे विधानसभेमध्ये पण सांगितलं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, बेल्लारी तुरुंगात 40 दिवस 1986ला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये पण त्यांनी 97 ते 2002 पर्यंत नगरसेवक होते. 3 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष, 4 वर्ष सभागृह नेता. कुठे? ठाणे महानगरपालिकेमध्ये. 2014 ते 19 मध्ये विधिमंडळ पक्ष असतो बघा, 2 पक्ष असतात. एक पक्ष असतो संस्थात्मक, त्याला आपण म्हणतो की जी पार्टी लाईन असते, म्हणजे तालुका अध्यक्ष, शाखा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख वगैरे जे असतात तसे संस्थात्मक. आणि दुसरं असतं विधिमंडळ पक्ष. विधिमंडळ पक्ष म्हणजे जे आमदार किंवा खासदार लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये, त्यांचा जो प्रमुख असतो, तसे प्रमुख शिवसेना पक्षाचे गटनेते 14 ते 19 मध्ये. आणि नोव्हेंबर 2014 ते डिसेंबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून पण त्यांनी पद भूषवलेलं आहे. राहुल नार्वेकर जे आहेत ना, तर ते आता आपले विधानसभेचे सभापती झालेले आहेत बघा. सभापती म्हणजेच स्पीकर ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी काय म्हटलं की हे सर्वात यंगेस्ट सभापती झालेत महाराष्ट्राचे. पण तसं नाही आहे, ती चुकीची आहे. यंगेस्ट ते नाही आहेत, तर यंगेस्ट शिवराज पाटील चाकूरकर आहेत. शिवराज पाटील चाकूरकर किंवा निलंगेकर ज्याला म्हणतात, तर ते यंगेस्ट आहेत. राहुल नार्वेकर यंगेस्ट नाही आहेत. 164 वर्सेस 107 मत झाले होते ज्यांची निवडणूक झाली. तेव्हा 164 भाजप आणि शिंदे गट यांना पडले. आणि 107 जे आहेत, राजन साळवी हे शिवसेनेचे होते उमेदवार, तर त्यांना फक्त 107च महाविकास आघाडीचे मतदान पडलेत. 3 लोक तटस्थ राहिले, हे पण विचारू शकतात बघा. याच्यामध्ये MIMचे 2 आमदार होते आणि सपाचा 1 आमदार होता. आता यांनी कारण काय दिलं माहिती आहे का, की औरंगाबादचं जे नाव संभाजीनगर केलं त्याच्यामुळे यांचा महाविकास आघाडीमधून हे बाहेर पडले. आणि हे 16वे अध्यक्ष झालेले आहेत राहुल नार्वेकर. 15वे जे होते ते नाना पटोले काँग्रेसचे, INC इंडियन नॅशनल काँग्रेसचे. विधान परिषद सभापती जे आहेत रामराजे निंबाळकर नाईक, हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. इंडियन नॅशनल काँग्रेस हे राष्ट्रवादीचे आहेत रामराजे निंबाळकर. आणि रामराजे निंबाळकरांचे जावई आहेत राहुल नार्वेकर. म्हणजे बघा तुम्ही, विधान परिषद जी आहे तर तिथे बसलेत सासरे आणि विधानसभेमध्ये बसलेत जावई. जावई आणि सासरे 2 वेगळ्या याचे प्रमुख आहेत. सभापती जे आहेत तर हे विधान परिषदेचे आणि विधानसभेचे राहुल नार्वेकर, हे सासरे जावई आहेत. हे स्टेटमेंट पण येऊ शकता. आता राहुल नार्वेकरांची कारकीर्द जर बघितली, 2014ला मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी लढवली, पण तिथे ते हारले. 2014 ते 19 मग राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर घेतलं. विधान परिषदेवर त्यांनी एवढं चांगलं काम केलं की त्यांना उत्कृष्ट भाषणासाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, त्याची जी महाराष्ट्राची शाखा आहे, त्याचा उत्कृष्ट भाषणासाठीचा अवॉर्ड मिळाला. मग त्याच्या थ्रू, राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या थ्रू ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूर दौऱ्यावर गेले 2016 मध्ये. ऑक्टोबर 2019 मध्ये मग त्यांनी कुलाब्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, निवडून आले, आमदार झाले. त्याच्यामुळे ते आता सभापती झाले. आता बघा, CM जे आहेत तर एकनाथ शिंदे यांनी अविश्वास ठराव जिंकला. त्यांच्या विरुद्धचा विश्वास ठराव त्यांना गव्हर्नरने सांगितलं होतं, तर तो सुधीर मुनगंटीवार आणि भरतशेठ गोगावले या दोघांनी मिळून मांडलेला प्रस्ताव होता तो. तर त्याच्यामध्ये 164 वर्सेस 99. आता बघा, तिथे 107 होते, इथं 99च आहेत.
3 तटस्थ हे कायम राहिलेत, बाकीचे ॲब्सेंट राहिले होते महाविकास आघाडीचे. म्हणजे अविश्वासाच्या वेळेस 99 आहेत आणि जेव्हा अध्यक्षाची निवडणूक होती तेव्हा 107, हे लक्षात ठेवा. 16वे उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे 6 ऑगस्ट 2022ला. त्याच्यामध्ये जगदीप धनकर हे निवडून आलेत आणि मार्गारेट आल्वा या हारलेल्या आहेत. सब कॅटेगरायझेशन ऑफ ओबीसीची जी कमिटी होती, न्यायमूर्ती रोहिणी समिती, हिला परत एक्सटेंड केलं बघा. आता बहुतेक या जानेवारी 2023 पर्यंत त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे. पक्षचिन्हावर खूप मोठा वाद झाला आहे बघा शिवसेनेच्या, त्याच्यावरचं थोडंसं बेसिक्स बघूया आपण. इलेक्शन सिम्बॉल रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करते, पक्ष ओळखण्याचं काम करते, पक्षाला चिन्ह वाटप करण्याचं काम करते. परिच्छेद 15 नुसार काय असतं, जर एखादा वाद झाला इलेक्शन सिम्बॉलबद्दल, त्याचा निवाडा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करते. आणि तुम्ही जर बिहारमध्ये बघितलं असेल तर रामविलास पासवानचा जो पक्ष होता त्याचं पक्षचिन्ह गोठवण्यात आलेलं होतं, कारण तिथे वाद निर्माण झाला होता. मग हे काय करतं, याच्यामध्ये संघटनात्मक, मी जसं वर सांगितलं तुम्हाला, आणि विधिमंडळ हे 2 पक्षांचा मिळून पाठिंबा बघतं, कोणाचा पाठिंबा आहे, आणि त्याच्यानुसार इलेक्शन कमिशन जे निर्णय घेत असतं. इलेक्शन कमिशनला थोडा जरी डाऊट आला की कोण नेमकं चिन्ह घेऊ शकतं, डायरेक्ट गोठवून टाकतं ते इलेक्शन कमिशन. आणि मला दाट शक्यता वाटते की या केसमध्ये पण ते गोठवूनच टाकतील. नवीन संसदचा राजमुद्रा जी आहे, तर त्याचा 11 जुलै 2022ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. तिथे थोडासा वाद निर्माण झाला, तर ते ब्रॉन्झचे एम्ब्लेम तिथं बसवलेलं आहे या नवीन संसदेवर, सेंट्रल विस्टावर. त्याचं वजन आहे बघा 9500 किलो, खूप हाईट आहे 6.5 मीटर, विड्थ आहे 4.34 मीटर. त्याचा जो बेस आहे, म्हणजे ज्याच्यावर त्याला बसवलंय, हा बेस बघा 6500 किलोचा पोलादाचा आहे, हा पोलादाचा, आणि ती जे वरचं आहे ते ब्रॉन्झचं आहे. आता मूळ सिंह वर्सेस या एम्ब्लेमवरचा सिंह असा वाद झाला. काँग्रेसचं काय म्हणणं होतं किंवा विरोधी पक्षांचं, की जो ओरिजिनल सारनाथवर जो सिंह आहे ना, तो आपला बिचारा व्यवस्थित सिंहासारखा सिंह आहे, पण इथे राजमुद्रेवर जो तयार केला ना, तो विनाकारण रागीट आणि एकदम असा ॲग्रेसिव्ह दाखवला आहे, की त्यांना सिम्बॉलिकली दाखवायचं आहे की जे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत ते पण तसेच रागीट आहेत आणि त्यांचा राग त्याच्यातून दिसेल वगैरे वगैरे, बरेचसे काहीतरी इश्यू झाला. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं. याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवला होता मी, UPSC मेड सिम्पलवर टाकला होता मी डिटेलमध्ये, तर तो तुम्ही बघू शकता. पण ठीक आहे, आता इथे थोडंसं जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करतो मी. सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये, तिथून अशोक स्तंभ आहे त्याच्यावरचा आपण हे एम्ब्लेम घेतलेला आहे. 26 जानेवारी 1950ला आपण याला अधिकृत भारतीय संविधानामध्ये घेतलेलं आहे. स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया ॲक्ट 2005चा आणि त्याचेच रूल्स आहेत 2007चे, त्याच्यानुसार हे सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये बघा 4 उभे सिंह आहेत बघा, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल 4. एक तिकडच्या साईडचा दिसत नाही येतो, आपल्या पलीकडून जाऊन बघावं लागेल. तर हे 4 उभे सिंह आहेत. त्याच्यामध्ये आता बघा की उजव्या साईडला एक ठिकाणी हत्ती म्हणले, पण आता जसा रोटेट केला तशी त्याची डायरेक्शन चेंज होते. फक्त त्याच्यात लक्षात ठेवा, एक सिंह आहे, एक हत्ती आहे, एक घोडा आहे आणि एक बैल आहे. हे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे तर ह्या 3 सिंहांच्या खालचा जो बेस आहे, इथं अशोक चक्रामध्ये असे तुम्हाला अशोक चक्र दिसतील याच्यामध्ये, आणि दोन अशोक चक्राच्या मध्ये एका ठिकाणी हत्ती, सिंह, घोडा आणि बैल असे तुम्हाला दिसतील. आणि हे उलटं कमळ आहे बघा, हे उलटं कमळ आहे जे सारनाथच्या अशोक स्तंभावर आहे. पण आपण काय केलं, नॅशनल एम्ब्लेममध्ये हे खालचं कमळ काढून टाकलं आणि आपण फक्त वरचाच भाग नॅशनल एम्ब्लेममध्ये घेतला, आणि यांच्यामध्ये बरोबर अशोक चक्र आहे. आता 1905 मध्ये फेडरिक ऑस्कर ऑर्टेल यांनी उत्खनन केलं आणि त्यांच्यामध्ये त्यांना ते सापडलं होतं. बद्रुद्दीन तय्यबजी आणि त्यांच्या पत्नी सुरैया तय्यबजी यांनी रिकमेंड केलं होतं की याला राष्ट्रीय चिन्ह बनवा म्हणून, आणि मग ते राष्ट्रीय चिन्ह बनलं. आता याची जी चित्र काढली होती ती नंदलाल बोस यांनी काढली होती राज्यघटनेमध्ये. राज्यघटनेमधले चित्र नंदलाल बोसची आहेत, पण ह्या एम्ब्लेमचं जे काय म्हणतात संविधानावरचं जे प्रतीक रेखाटले ते रेखाटले नंदलाल बोस यांचे शिष्य आहेत बघा, दीनानाथ भार्गव. हे नाव जर आले ऑप्शनमध्ये तर लक्षात ठेवा, नंदलाल बोसचे शिष्य आहेत दीनानाथ भार्गव. 15व्या राष्ट्रपती झालेल्या आहेत द्रौपदी मुर्मू. या सेकंड महिला आहेत, सेकंड फिमेल आहेत, आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. 64 वर्ष वयाच्या आहेत त्या. 21 जुलैला डिक्लेअर झालं इलेक्शन कमिशननं की या निवडून आल्या, आणि 3rd राऊंडमध्येच कळलं होतं की या निवडून आल्या म्हणून, बाकीच्या राऊंडची गरज पण नाही पडली.
तर यांना पडले 6,76,803 मतं, जे की जवळपास 64.05 एक काहीतरी आहे, ते 64 लक्षात ठेवा. 3,80,177 वोट यशवंत सिन्हा यांना मिळाले, ते 36%. आता ओडिसामधल्या त्या मयूरभंजमधल्या आणि त्या संताळ ट्राईबला रिप्रेझेंट म्हणजे संताळ ट्राईब आहेत त्या. रायरंग नगरपंचायतीला पहिल्यांदा नगरसेविका झाल्या त्या 1997ला. त्याच रायरंग नगर विधान परिषदेमध्ये 2000ला आमदार, 2009ला परत आमदार, 2007मध्ये निळकंठ पुरस्कार मिळाला त्यांना, आमदार सर्वोत्कृष्ट आमदारचा पुरस्कार. 15 ते 21मध्ये झारखंडच्या राज्यपाल झाल्या आणि त्या झारखंडच्या पहिल्या फर्स्ट फिमेल गव्हर्नर आहेत झारखंडच्या. त्याच्यानंतर बघा 24वी एशियन इंडिया समिट जी जून 2022ची ती दिल्लीमध्ये झाली. 23मध्ये G20 समिट कुठे होणार आहे? जम्मू काश्मीरमध्ये. खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या पुढच्या 23च्या सगळ्या परीक्षेमध्ये हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 23ची जी G20 समिट आहे ती जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे. आणि G20 इंडियाचा इंडियन नवीन शेर्पा कोण आहे? अमिताभ कांत. का हे काय होतं, नीती आयोगमध्ये होते आधी, तर नीती आयोगमधून रिटायर झाल्यानंतर त्यांना आता काय केलं, इथे शेर्पा बनवून टाकलं G20चा. 14वी ब्रिक्सची समिट जी आहे जून 2022ला ती चीनमध्ये झाली, पण ती आभासी म्हणजेच त्याला आपण म्हणतो व्हर्च्युअल झाली होती. ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्स म्हणजे चांगलं राहण्याचा जो इंडेक्स 2022चा, त्याच्यामध्ये भारतातलं 140 नंबरला दिल्ली. बघा, दिल्ली मुंबईपेक्षा चांगली असं म्हणतात राहायला, आणि चेन्नईपेक्षा पण आणि अहमदाबादपेक्षा पण. 140 दिल्लीला मिळाला, 141 मुंबई, 142 चेन्नई, 143 अहमदाबाद. म्हणजे दिल्ली किती चांगली आहे बाकीच्यांपेक्षा असं या ग्लोबल लिव्हॅबिलिटी इंडेक्समधून दिसतं. आता जगातले 1 नंबरचं शहर जे आहे ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया, 2 नंबरला कोपनहेगन डेन्मार्क, 3 नंबरला झुरिच स्वित्झर्लंड, 4 नंबरला काल्गरी कॅनडा. 4 नंबरला कॅनडामधलं शहर आहे बघा, विशेष म्हणजे. 48वी G7 समिट झाली. G7 समिट ती जर्मनीमध्ये झाली, क्रून नावाच्या शहरामध्ये जून 2022ला. आणि हिचे होस्ट कंट्री जी होती ती जर्मनी होते, मध्ये पण जर्मनी झाले. अर्जेंटिना, इंडिया, इंडोनेशिया आणि सेनेगल, साऊथ आफ्रिका अशा जवळपास 1, 2, 3, 4, 5 देशांना आमंत्रित केलं होतं या G20 समिटसाठी. आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाला प्रेझेंट करायला आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी गेले होते. टोगो आणि गॅबॉन हे 55 आणि 56 कॉमनवेल्थचे मेंबर झालेले आहेत. रॉय वर्सेस वेड केस 1973ची US मधली फेमस केस आहे. खूप मोठा वाद याच्यावर झाला आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तिथलं जे सुप्रीम कोर्ट आहे त्यानं काय केलं, राईट टू अबॉर्शन हा काढून टाकलेला आहे, राईट टू अबॉर्शन. आणि ह्या केसमधून तो दिला होता राईट टू अबॉर्शन, तो त्यांनी काढून टाकला. त्याच्यावर खूप सारा वाद जगभरामध्ये सुरू झाला. I2U2 I2 म्हणजे काय, 2 I असले पाहिजे, U म्हणजे 2 U असले पाहिजे. इंडिया, इस्रायल I, UAE आणि US U असे 2 मिळूनचा हा गट आहे. जुलै 2022ला त्यांची व्हर्च्युअल मीट झाली होती. I2U2. आर्टिकल 142चा वापर करून AG परारीवल यांना काय केलं, सुप्रीम कोर्टानं माफ करून टाकलं बघा. यांची जी शिक्षा होती ती 2018मध्ये तमिळनाडू गव्हर्नमेंटनं काय केलं, यांना माफी दिली. हे राजीव गांधी यांचे मारेकरी आहेत बघा, राजीव गांधी मारेकरी, कोणाला जर माहीत नसेल तर त्या मारेकऱ्यांना तमिळनाडू गव्हर्नमेंटनं माफ केलं. आणि तमिळनाडू गव्हर्नमेंटनं राज्यपालाला सांगितलं की आदेश दिला की तुम्ही यांची माफी देऊन टाका. आता आर्टिकल 161मध्ये काय आहे की हे बाइंडिंग आहे गव्हर्नरवर, काही कॅबिनेटनं सांगितलं तर ते गव्हर्नरला करावं लागतं. मग गव्हर्नरनं तसं केलं. पण ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय आहे की IPC 302 नुसार हत्या जी करण्यात येते त्याच्यावरची जी माफी आहे तर ती फक्त राष्ट्रपतींना देता येते. मग गव्हर्नरनं हा आदेश कसं काय दिला, म्हणून याची पेटिशन सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानं 142 आर्टिकल वापरलं. 142 विशेष अधिकार देतं सुप्रीम कोर्टाला एखाद्या केसचा न्यायनिवाडा लावण्यासाठी. आणि मग हे वापरून सुप्रीम कोर्टानं काय केलं, यांना माफी दिली. फर्स्ट नॅशनल कॉन्फरन्स ऑफ फिमेल लेजिस्लेटर्स म्हणजे महिला जे काय सदस्य आहेत लोकसभेच्या सगळ्या भारतामधल्या, त्यांची पहिली नॅशनल कॉन्फरन्स झाली तिरुअनंतपुरम. कुठे येते, केरळ. दिल्लीचे नवे नायब राज्यपाल कोण झाले, विनय कुमार. जातीवर आधारित जनगणना कुठल्या राज्याने केली, बिहार.
कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स देणारं पहिलं जे राज्य होतं ते होतं ओडिसा, 2016ला दिला. आता नुकतंच 2022मध्ये छत्तीसगडनं पण कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस राईट्स देऊन टाकलेत. बिटकॉइनला कायदेशीर निविदा दर्जा देणारा पहिला देश होता एल साल्वेडॉर. आता इथेच ते काय करतायत, बिटकॉइन सिटी पण तयार करतायत एल साल्वेडॉरला. आणि सेकंड कार म्हणजे काय, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, यानं पण काय केलं, बिटकॉइनला कायदेशीर निविदा दर्जा देऊन टाकला. नगार्नो काराबाख रिजन लक्षात ठेवा, खूप फेमस आहे, 2-3 वर्षापासून न्यूजमध्ये. नगार्नो काराबाख कुठला आहे, हा अझरबैजान आणि आर्मेनिया ह्या दोघांमधला वादग्रस्त भाग आहे, हा लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये विचारू पण शकतात की जगातील वादग्रस्त भाग आणि कुठल्या देशांमध्ये. नाटोचे सदस्यत्वासाठी अर्ज केलेला आहे फिनलँड आणि स्वीडन. हा CAPFची जी आत्ता एक्झाम झाली ना, त्याला प्रश्न विचारला होता की फिनलँड आणि स्वीडनला अर्ज केला आहे, पण ॲक्च्युअलमध्ये याचं हेडक्वार्टर ब्रुसेल्समध्ये. आणि 30वा जो देश झाला होता नाटोचा सदस्य तो नॉर्थ मॅसेडोनिया होता. आता मी नेटवर खूप सर्च केलं, ॲक्च्युअली हे 2 ॲड झाल्यानंतर याचे 32 व्हायला पाहिजेत, पण तसं नाही आहे, 30च दाखवतंय. यांच्या ऑफिशियल नाटोच्या वेबसाईटवर पण 30च मेंबर दाखवतंय, म्हणजे यांचा अर्जच आहे, अजून यांना मेंबर केलं आहे का नाही हे माहीत नाही आहे. 30वा जो आहे तो नॉर्थ मॅसेडोनिया. जर परीक्षेत ऑप्शन आला किती मेंबर आहेत, तर 30च मेंबर आहेत असं लक्षात ठेवा. आपण आयोगाला सेकंड कीसाठी नाटोची डायरेक्ट वेबसाईट देऊया. WHO महासंचालक तर कोण झालेत, टेड्रॉस अधानोम गॅब्रेसस, इथिओपियाचे येते WHOचे महासंचालक. ऑस्ट्रियाचे नवीन पंतप्रधान जे झालेत ते अँथोनी अल्बानिस, लेबर पार्टीचे. खूप जवळपास 10 वर्षानंतर हे लेबर पार्टीचे पंतप्रधान झालेत ऑस्ट्रेलियाचे, अँथोनी अल्बानिस. क्वाड जो ग्रुप आहे, तर याचं काय झालं होतं, 19 मे 2022ला जपानमध्ये मीट झाली, टोकियो जपान. तर क्वाडचे मेंबर कोण आहेत, इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान आणि US. हे लक्षात ठेवायचे मेंबर विचारू शकतात, इंडिया, ऑस्ट्रेलिया, जपान, US, क्वाड. टर्कीचं नवीन नाव केलंय त्रिकीये, कसं वाचणार याला, TRKIE, त्रिये असू द्या. ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2022चा आला, त्याच्यामध्ये भारताचा रँक 163 देशांमध्ये 121वा आहे. भारताला 60.32 पॉईंट मिळालेले आहेत. आणि आपला 2020चा रँक होता 117, 2021चा होता 120, म्हणजे आपला रँक खराब झालेला आहे बघा आता सध्या. 20ला चांगला होता, 21ला अजून खराब, आणि 22ला तर अजूनच खराब, 121च झाला. सगळ्यात चांगलं जे ग्लोबल सस्टेनेबल रिपोर्टमध्ये फिनलँड 86.51, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, ऑस्ट्रिया. राईट टू रिपेअर म्हणजे जे काय IT आणि डिजिटल फील्ड आहे त्याच्यामध्ये राईट टू रिपेअर करण्याचा पहिला अधिकार दिला आहे न्यूयॉर्क स्टेट लेजिस्लेचर, तिथलं राज्य आहे न्यूयॉर्क, त्या राज्यानं, न्यूयॉर्क राज्यानं दिला बघा हा. इलिझाबेथ सेकंड, हिस्ट्री झाली बघा, इतिहासानं नोंद घेतली त्यांची. 96 वय वर्ष आहे त्यांचं, आणि 70 वर्षापासून त्या क्वीन आहेत ब्रिटनच्या. आणि त्याची 2 ते 5 जूनमध्ये प्लॅटिनम जुबली सेलिब्रेट पण केली UKने. तर सर्वाधिक काळ राज्याच्या हेड असणाऱ्या त्या द्वितीय व्यक्ती झाल्यात, म्हणजेच याच्या आधी कोणीतरी असलं पाहिजे ज्यांनी 70पेक्षा जास्त वर्ष एखाद्या राज्याचा क्वीन किंवा किंग राहिलेला आहे. तर ते आहे, पहिली जी व्यक्ती आहे ती आहे फ्रान्सचे राजा लुई 14वे. तर हे 72 वर्ष 110 दिवस फ्रान्सचे राजा म्हणून राहिलेले आहेत, त्याच्यामुळं 1 नंबरला ते आहेत. आणि इलिझाबेथ सेकंड जे आहेत ते सेकंडच झालेत आता. त्यांचे वडील, ह्या इलिझाबेथ सेकंडचे वडील जॉर्ज पंचम 1952ला मृत्यू झाला, आणि जसा मृत्यू झाला तसा 2 जून 1953ला या क्वीन एलिझाबेथ सेकंडचा राज्याभिषेक केला वेस्टमिनिस्टर ॲबेमध्ये. आणि हे जॉर्ज पंचम तुम्ही इतिहासात वाचला असाल बघा आपल्या फ्रीडम स्ट्रगलमध्ये. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 14 PM बघितलेत UKचे आणि 13 प्रेसिडेंट बघितलेत USचे. एवढा मोठा कार्यकाळ आहे एलिझाबेथ सेकंडचा. आणि तिसरे जे झाले आता, म्हणजे ज्यांचा रेकॉर्ड मोडला त्यांनी, ते होते राजा भूमिबोल अदुल्यादेज, थायलंडचे होते. 70 वर्ष 126 दिवस, 46 ते 2016पर्यंत यांना टेक ओव्हर करून क्वीन एलिझाबेथनं तो रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
विधवा प्रथेची निर्मूलन करणारी ग्रामपंचायत कोल्हापूरमधली शिरोळ ग्रामपंचायत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवामध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे महाराष्ट्राने. पुण्यातील IITM उष्णकटिबंधीय काहीतरी एक नाव आहे याचं, IITM वीज पाडण्याचा इशारा देणारं ॲप बनवले. त्या ॲपचं नाव आहे दामिनी. ई बस शिवाई नावाची ई बस पुणे ते अहमदनगर धावली 1 जून 2022ला. 1 जून निवडण्यामागचं कारण काय होतं? 1 जून 1948 मध्ये MSRTCची म्हणजे महाराष्ट्र महामंडळाची पहिली बस जी धावली ती पुणे ते अहमदनगर धावली होती 1 जून 1948ला. म्हणून हेच औचित्य साधून ई बस शिवाई पण काय केलं 1 जून 2022ला धावली. 91वे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट मंत्रिमंडळ कमाल मर्यादेवरच्या समस्या. गोव्याचे 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि 50 वर्ष आमदार राहिलेले प्रतापसिंह राणे जे आहेत तर त्यांना जानेवारी 2022मध्ये गोवा कॅबिनेटनं काय केलं? लाईफ टाईम स्टेटस रँक ऑफ कॅबिनेट मिनिस्टर. जगातली पहिली घटना असेल की मरेपर्यंत तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर असा त्यांना दर्जा देऊन टाकला गोव्याच्या कॅबिनेटने. पण आता याच्यामध्ये एक गंमत झाली. गोव्याची टोटल स्ट्रेंथ आहे बघा 40 आणि 40मध्ये ऑलरेडी आता त्यांचे आहेत 12 मिनिस्टर. मग आता ऑलरेडी 12 आहेत आणि यांना जर 13वा केलं तर मग काय होतं की कॉन्स्टिट्युशनल 91st अमेंडमेंट ॲक्टमध्ये जे म्हटलं होतं की 15% जास्त आमदार नको तर ती एक्सीड होते. ही जी लिमिट दिली आहे 15%ची त्याच्यामुळे एक PIL दाखल केली बॉम्बे हायकोर्टामध्ये आणि त्या PILमुळे हा कॉन्ट्रावर्सी तयार झाली. आता याच्यामध्ये 164 1A मध्ये काय म्हटलंय की ती 15%पेक्षा जास्त नसावी आणि 12पेक्षा कमी नसावी. बरोबर आहे. आता 164 1B मध्ये काय म्हटलंय की जर एखाद्या आमदारानं पक्षांतर केलं तर तो अपात्र होतो आणि तो अपात्र झाला की त्याला मंत्रिपद पण देता येत नाही. मंत्रिपदासाठी पण अपात्र होतो. आता या प्रतापसिंह राणे यांनी काय केलं इंडियन नॅशनल काँग्रेसमधून BJP जॉईन केलेली आहे. त्याच्यामुळं पण एक कॉन्ट्रावर्सी झालेली आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान तर हे 1 एप्रिल ते 31 मार्च 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2026 पर्यंत म्हणजे हे जवळपास 5 वर्षासाठी हे एक्सटेंड केलेलं आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान. आणि हे लॉन्च केलं होतं 14 एप्रिल 2018ला. 14 एप्रिल काय ग्राम स्वराज दिन आहे बघा. आपले जे 73 आणि 74 अमेंडमेंट ॲक्ट होती ती आपण 14 एप्रिलला आणली होती म्हणून त्याला आपण हे म्हणत असतो ग्राम स्वराज दिन. व्हाईस चेअरपर्सन नीती आयोगचा कोण झालेला आहे? अर्थतज्ञ सुमन बेरी 1 मे 2022ला व्हाईस चेअरपर्सन. एका वेळी सर्वाधिक राष्ट्रध्वज फडकवण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये गेला आहे. बिहारमधलं भोजपूर ठिकाणे तिथे दलोर मैदान आहे दलोर. एप्रिल 2022मध्ये जेव्हा आपले होम मिनिस्टर आदरणीय अमित शहा प्रेझेंट होते तेव्हा वीर कुंवर सिंह विजयोत्सव कार्यक्रम साजरा केला त्यांनी. त्याच्यामध्ये 78,220 लोकांनी सोबत ध्वजारोहण केलं. आणि 23 एप्रिल 1858ला जगदीशपूर किल्ल्यावर जे कुंवर सिंग आहेत आपण जे 1857च्या उठावामध्ये वाचतो बघा तर हे कुंवर सिंग जे आहेत तर त्यांनी या जगदीशपूर किल्ल्यावर युनियन जॅक जो आहे तो उतरवला होता आणि भारताचा तिरंगा तिथे फडकवला होता. म्हणून त्यांनी हे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला होता एप्रिल 2022मध्ये 23 एप्रिल 1858चा. डिलिमिटेशन कमिशन बा जम्मू काश्मीरच्या रिलेटेड तर त्याचा मे 2022मध्ये त्यांनी रिपोर्ट सादर केला. त्याचे हेड जे होते त्या होत्या रंजना प्रकाश देसाई डिलिमिटेशन कमिशन फॉर जम्मू काश्मीर. त्यांनी काय केलं 7 जागा वाढवल्या. ते जे विधानसभा आहे तिथली त्याच्या आता एकूण 114 जागा झाल्या. POK पाक व्याप्त काश्मीरच्या 24 जागा राखीव केल्यात त्यांनी. लोकसभेमध्ये काही चेंज केलं नाही. जागा जशाल तशा ठेवल्या. 5ला 5 सीट ठेवल्या. फक्त त्यांनी रिस्ट्रक्चर केलं म्हणजे इकडचा भाग तिकडं तिकडचा भाग इकडं असं थोडं रिस्ट्रक्चर केलं त्यांनी. आणि याच्यामध्ये त्यांनी विशेष म्हणजे काश्मीर पंडितांसाठी 2 सदस्यांची तरतूद केलेली आहे आणि SC कॅटेगरीसाठीच्या 9 सीट्स त्यांनी राखीव ठेवलेल्या आहेत. डिलिमिटेशन कमिशननं डिलिमिटेशन कमिशन थापलं होतं. स्थापना केली होती 6 मार्च 2020ला आणि यांनी जो सेन्सस वापरला तो 2011चा सेन्सस वापरला आहे बघा जम्मू काश्मीरच्या डिलिमिटेशन कमिशनसाठीचा. आणि जम्मू काश्मीरचं लास्ट डिलिमिटेशन कधी झालं होतं 1995 साली झालं होतं. आणि याच्यासोबत नॉर्थ ईस्टच्या स्टेटचं पण होतं पण ते कॅन्सल करून टाकलं. कुरिल आयलंड वादग्रस्त आहेत कोणाकोणामध्ये? जपान आणि रशियामध्ये आणि जपान आणि साऊथ कोरिया. तर साऊथ कोरियाचे ते डोकडो आयलंड आहे
तर त्याच्या रिलेटेड कॉन्ट्रावर्सी आहे. कुरिलला डोगडो म्हणतात साऊथ कोरियावाले. कुरिल आयलँड जपान रशिया, जपान साऊथ कोरिया. डिक्लेरेशन फॉर द फ्युचर ऑफ इंटरनेटच्या फ्युचरसाठीचं एक डिक्लेरेशन आणलं होतं मे 2022मध्ये US आणि बाकीच्या 60 देशांनी मिळून. त्याच्यामध्ये इंडिया, चायना आणि रशिया यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही. आणि याच्या आधी पण इंडियानं बुडापेस्ट कन्व्हेन्शन झालं होतं बघा, सायबर क्राईमवरचं एक, त्याच्यामध्ये पण इंडियानं पार्टिसिपेट केलं नव्हतं. आणि बुडापेस्ट कन्व्हेन्शनवर 2017ला एक प्रश्न विचारला होता, एक कॉन्फरन्स झाली होती, त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारला होता राज्यसेवा प्रिलिम 2017ला. महाराष्ट्र जीन बँक म्हणजे जीन पूल जे आहे आपला बायोडायव्हर्सिटीचा, त्याचा प्रकल्प महाराष्ट्रानं सुरू केला. मंत्रिमंडळानं एप्रिल 2022मध्ये मंजुरी दिली आणि हा भारतातला पहिलाच असा प्रकल्प आहे. तर महाराष्ट्रातल्या गायी तुम्ही हे बघून घ्या, याच्यात काही जास्त वेळ घालवत नाही मी. लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं कृतज्ञता पर्व आणि जे वर्ष आपण साजरं केलं आहे, कारण 18 एप्रिल 2022 ते 22 मे 2022 पर्यंत साजरं केलं आणि 6 मेला त्यांची 100वी पुण्यतिथी आहे. याचं औचित्य साधून 18 एप्रिल ते 22 मे 2022 पर्यंत कृतज्ञता पर्व आपण सादर केले. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बघा कोल्हापूरचे. कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जे आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातून गेलेले 3 पिक्चर आहेत बघा, पोटरा, कारखानीसदारांची वारी आणि तिचं शहर होणं. देशातील पहिले मधाचे गाव, मध म्हणजे हानी. तर मांजर नाही बरं, मांगर, महाबळेश्वरमधलं मांगर. नाही तुम्ही लक्षात ठेवा, महाबळेश्वरची मांजर हानी खाते म्हणजे मध खाते, चालतंय, असंही लक्षात राहील, काही प्रॉब्लेम नाही. अन्न कचऱ्यापासून निर्माण विजेवर इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग केलेलं मुंबईमध्ये पहिलाच प्रयोग आहे हा. स्कॉच स्टेट गव्हर्नन्स रँकिंग 2021 आले, त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशनं दुसऱ्यांदा कंटिन्यूस सेकंड टाईम त्यांनी पहिला रँक मारला. वेस्ट बेंगाल 2 नंबरला, ओडिसा 3, गुजरात 4, महाराष्ट्र 5. 5 राज्यांचे इलेक्शन झाले बघा. याच्यावर एक प्रश्न मला का वाटतं की येईल म्हणजे येईलच. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं 255 सीट मारल्यात 403 पैकी, त्यात 41.29% मत भाजपला पडलेत. सपाला 111 मिळवता आल्या, अपना दलला 12, RJDला 8, इंडियन नॅशनल काँग्रेसला फक्त 2, बसपाला फक्त 1. आता बघा पंजाबमध्ये काय झालं, पंजाबमध्ये होत्या 117 सीट, त्याच्यापैकी आम आदमी पार्टीनं मारल्या 92, तर त्यांना पडलं 42.01%. भारतीय जनता पार्टीला, भाजपला 2च मिळाल्या आणि शिरोमणी अकाली दलला फक्त 3च मिळाल्या, काँग्रेसला 18 मिळाल्या. गोव्यामध्ये बघा 40 सीट होत्या, भाजपला 20 मिळाल्या, 33.31% मतदान मिळालं त्यांना. इंडियन नॅशनल काँग्रेसला 11, आपला 2, दुसऱ्याच्या पार्टी MGला 2, GFPला 1, KGPला 1 आणि इंडिपेंडंट 3 अपक्ष निवडून आले आहेत. मणिपूरमध्ये पण 60 जागा होत्या, भाजपला 32, त्याची टक्केवारी 37.83, इंडियन नॅशनल काँग्रेसला 5, JDला जनता दलला 6, KPAला 2, नॅशनल पीपल्स फ्रंट जे 5, नागा पीपल्स पार्टीला 7 आणि इंडिपेंडंट 3. इथं पण 3 आहेत आणि इथं पण 3 आहेत. आता उत्तराखंडमध्ये 70 जागा होत्या, त्यातल्या भाजपनं 47 मारल्या बघा, 44.33% पडले. इंडियन नॅशनल काँग्रेसला 19, बसपाला 2, इंडिपेंडंट 2. पंजाबचे जे मुख्यमंत्री, याच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. पंजाबचे मुख्यमंत्री जे भगवंत मान 17वे मुख्यमंत्री झालेत, ते 48 वय वर्ष त्यांचं. आणि बऱ्याच ठिकाणी यांना काय दिले बघा, यंगेस्ट म्हटलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. जसं आपल्या राहुल नार्वेकरांना यंगेस्ट म्हणलं ते चुकीचं आहे, तसं यांना यंगेस्ट म्हणणं पण चुकीचं आहे. कारण काय झालं की जे शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंग बादल आहेत, ते फक्त 43व्या वर्षीच मुख्यमंत्री झालेत पंजाबचे आणि यांचं वय 48 आहे, त्याच्यामुळे हे काही यंगेस्ट नाही आहेत. ठिकाण कुठे शपथविधी घेतला बघा, खूप स्ट्रॅटेजिकली केलं त्यांनी. शहीद भगतसिंग यांचं मूळ गाव आहे कटकळ कला, तिथे घेतलं त्यांनी. आणि हे ऑलरेडी अभिनेता होते, विनोदवीर होते आणि व्यंग रचनाकार. 2011मध्ये त्यांची कारकीर्द सुरू झाली, ती याची पंजाब पीपल्स पार्टीमध्ये. 2012ला इलेक्शनला उभे राहिले पण ते पडले त्याच्यामध्ये. मग इंडियन नॅशनल काँग्रेस जॉईन केलं आणि मग आता 14मध्ये आप जॉईन केलं. आणि जसं त्यांनी आप जॉईन केल्यामुळं मग काय झालं की 14चे इलेक्शन निवडून आले आणि आता 19 जे इलेक्शन आहे ते इलेक्शन पण ते आपमधून निवडून आलेले आहेत. आता यंगेस्ट CM कोण आहे तर प्रकाश सिंग बादल, आपण बघितलं 43 वर्ष वयाचे.
14-19 आम आदमी पार्टीमधून, संगरूर लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा खासदार. आणि हा 16 त्यांचा लकी नंबर आहे बघा, लकी आकडा आहे. ते काय आकडा काढत नसतील ते, पण 16 हा लकी आकडा आहे त्यांचा. 16 मे 1992ला त्यांची पहिली कॅसेट आली होती, गोभी दिया कच्चे व्यापारने. 16 डिसेंबर 1992ला त्यांची पहिली गाणं काहीतरी कुल्फी गरमागरम हिट झालं. 16 मे 2014ला रिझल्ट आला 16व्या लोकसभेचा आणि ते पहिल्यांदा खासदार झाले. 16 मे 2014ला 16वी लोकसभा. आणि आता जी 16वी विधानसभा आहे तर तिचे ते 17वे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यामुळे 16 त्यांचा खूपच आवडता नंबर आहे. पिवळ्या रंगाची पगडी घालतात बघा ते. आणि यूपीमध्ये योगी आदित्यनाथ, यूपी में रहना होगा तो योगी योगी काय ना होगा असं म्हणतात तिथं ते. गोव्याला डॉक्टर प्रमोद सावंत, मणिपूरमध्ये मुख्यमंत्री झालेत बिरेन सिंग, उत्तराखंडमध्ये झालेत पुष्कर सिंग धानी. राष्ट्रीय ई विधान नेवा वापरणारे पहिले जे राज्य आहे तर ते बघा नागालँड. नागालँडनंच ते बहुतेक व्हीव्हीपॅट का कुठलं तरी नागालँडमध्येच नॅक्सेन नावाची कॉन्स्टिट्यूशन होती, तिथं मग काहीतरी केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे ट्रान्सलेट केलं आहे ते ओल चिकी स्क्रिप्टमध्ये, संथाली भाषेची ही स्क्रिप्ट आहे. आपली जशी देवनागरी स्क्रिप्ट आहे तशी संथाली भाषेची ही स्क्रिप्ट आहे, ओल चिकी स्क्रिप्ट. त्याच्यामध्ये भारतीय संविधान त्यांनी ट्रान्सलेट केलं. LGDGA लोकतांत्रिक जनता दल, हिला RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दलमध्ये विलीन करून टाकण्यात आलं बघा. त्रिपुराचा दारलॉंग नावाचा एक कम्युनिटी आहे, तर त्याला ST कॅटेगरीमध्ये टाकण्यासाठी एक बिल तयार केलं त्रिपुरानं, दारलॉंग कम्युनिटी. उत्तराखंडच्या पहिल्या महिला सभापती रितू खंडुरी. UPSCचे चेअरपर्सन डॉक्टर मनोज सोनी. साऊथ कोरिया युन सुक योनेल राष्ट्राध्यक्ष झालेत. आणि USनं फेड रेट वाढवलेत. फेड रेट म्हणजे फेडरल रेट, जसं आपलं रेपो रेट वगैरे आहे ना तसं युनायटेड स्टेट्सचा फेडरल रिझर्व्ह बँकेचा रेट आहे तो त्यांनी वाढवला. तर तो 0.25 वाढवला, त्याच्यामुळे 0.25 ते 0.50 इंटरेस्ट रेट वाढलेला आहे. आता याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावर काय म्हणतील ते इम्पॅक्ट काय होतो. जर समजा USनं फेड रेट वाढवला तर काय होणार, जेवढं निगेटिव्ह सांगता येईल, म्हणजे रुपयाची व्हॅल्यू कमी होणार, भारतातून FDI अमेरिकेमध्ये जाणार, भारतामधली परकीय गुंतवणूक कमी होणार, जेवढं निगेटिव्ह वाटतं ना ते सगळे स्टेटमेंट करेक्ट असणार. फक्त एवढं लक्षात ठेवा, US फेड रेटवर प्रश्न आला की त्यांनी वाढवल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार, सगळे निगेटिव्ह परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022चा 136 रँक आहे इंडियाचा 146मध्ये, खूपच वाईट कामगिरी आहे. आणि 21मध्ये आपला रँक होता 139, 146मध्ये, पण 21च्या मानानं आपण थोडंसं चांगलं परफॉर्म केलं, 136पर्यंत आलो. 1 नंबरला फिनलँड, 2 नंबरला डेन्मार्क, 3ला आईसलँड, 4ला स्वित्झर्लंड, 5ला नेदरलँड. आझादी का अमृत महोत्सव मार्च 2022मध्ये महात्मा गांधी ग्रीन ट्रायंगल उद्यानाचं अनावरण करण्यात आलं. याच्या अंडर ते कुठं, मादागास्कर आयलँडवर. UN न्यूली इस्टॅब्लिश ॲडवायझरी बोर्ड फॉर इफेक्टिव्ह मल्टीलॅटरलिझम, त्याचे हेड जे आहेत ते जयती घोष ह्या इकॉनॉमिस्ट आहेत बघा, त्यांची नियुक्ती केलेली आहे. ॲडवायझरी बोर्ड ऑन इफेक्टिव्ह मल्टीलॅटरलिझम. आणि ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे महासंचालक गिल्बर्ट F. हाउंगबो यांची ऑक्टोबर 2022ला नियुक्ती झालेली आहे. इंडिया ऑस्ट्रेलिया ECTA इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड ॲग्रीमेंट, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कुठल्या 2 देशामध्ये झालं तर इंडिया ऑस्ट्रेलिया. शहबाज शरीफ 23वे पंतप्रधान झालेत पाकिस्तानचे, 70 वर्ष वयाचे ते. 342 टोटल खासदार आहेत तिथले. 174 वर्सेस 172 अविश्वास ठराव जो होता नवाज याच्यावर आणलेला इम्रान खानवर, तर तो शहबाज शरीफ यांनी जिंकलेला आहे. आणि त्यांची पार्टी आहे PMLN, ही म्हणजे नवाज पार्टी आहे ती, PMLN पार्टी. कारागृहातील कैद्यांना वैयक्तिक कर्ज देण्याची योजना कोणी सुरू केली, महाराष्ट्रानं सुरू केली. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह स्टेट बँक जी आहे 50,000 रुपयांचं कर्ज देणार 7% व्याजाने. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूरमध्ये आणली बघा, 70 फुटाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला आहे. पोषण पंधरवडा महाराष्ट्र पहिला आला याच्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये हा पोषण पंधरवडा असतो. हाच प्रश्न 2018च्या राज्यसेवेच्या प्रिलिम्सला विचारला होता. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018चे, त्यात महाराष्ट्रातले 3 व्यक्ती आहेत, गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक
आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना हे अवॉर्ड मिळालं आहे, संगीत नाटक अकादमी. आणि 2018चा अवॉर्ड आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2022, 24 एप्रिलला आपण बघितलं होतं, पंचायत राज डे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण जिल्हा परिषद कोल्हापूरला मिळाला. पंचायत समिती पुरस्कार राहाता अहमदनगर आणि मालवण सिंधुदुर्ग या 2 पंचायत समितीला मिळाला. बाल सुलभ ग्रामपंचायत शृंगारवाडी कोल्हापूर. शृंगारवाडी म्हणजे काय, बाल सुलभ कसं लक्षात ठेवायचं, बाळाचं गन पावडर करतो ना आपण, शृंगार करतो, तर ते कोल्हापूरची ग्रामपंचायत आहे, तिला तो अवॉर्ड मिळाला. ग्रामपंचायत विकास आराखडा तर तो मिळाला आहे लोहगाव अहमदनगरमधला. नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार तो भंडारवाडी उस्मानाबादमधली. आता याला आपण म्हणायचं उस्मानाबादचं नाव काय चेंज केलेलं आहे, धाराशिवमधली भंडारवाडी ग्रामपंचायतला मिळाला. GIFचे निर्माते, GIF नसतं का ते टेलिग्रामवर, त्याच्यावर बघता तुम्ही छोटे छोटे एक व्हिडिओ असतात सेकंदांमधले, त्याचे निर्माते होते स्टीफन विल्लाहिट. त्यांची आत्ताच डेथ झालेली आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, विचारू शकतात कोणी काय आणलं तर. कॅनडामध्ये आणीबाणी आणली बघा. जस्टिन ट्रुडो नावाचे तिथले जे हेड आहेत ना, त्यांनी ओटावा शहरामध्ये फ्रीडम कॉन्व्हॉय नावाचं आंदोलन सुरू झालं होतं. ॲक्च्युली हे ट्रक ड्रायव्हरचं होतं आणि वॅक्सिन जे कोविडचं ते कंपल्सरी करण्यामध्ये, कोविड वॅक्सिन कंपल्सरी करण्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि मग तिथल्या ट्रक ड्रायव्हरनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला काउंटर करायसाठी ह्या जस्टिन ट्रुडोला आणीबाणी आणावी लागली. ऑपरेशन गंगा युक्रेनमधल्या भारतीयांना आणण्यासाठी हायबरी एच नावाचं जे बघा जपानच्या हायड्रोजन ट्रेन आहे ती. नॉर्ड स्ट्रीम 2 रशियातून जर्मनीला बाल्टिक सी मधून नॅचरल गॅस नेण्यासाठीची पाईपलाईन आहे नॉर्ड स्ट्रीम 2. युक्रेन रशिया UN रिझॉल्युशन आणलं होतं अमेरिकेनी, तर त्याच्या रिझॉल्युशनमध्ये भारतानं अबस्टेन केलं. भारतानं बाजूनही केलं नाही आणि विरोधातही नाही, सरळ अबस्टेन होऊन गेलं त्या मतदानाच्या वेळेस. होप एक्सप्रेस नावाची कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीची महाराष्ट्राचा उपक्रम आहे होप एक्सप्रेस. चकमा आणि हाजॉंग 2 कम्युनिटी बघा. चकमा जे आहेत ना ते बुद्धिस्ट कम्युनिटी आहेत आणि ते आहेत मिझोरम आणि त्रिपुरामधले. हाजॉंग जे आहेत ते मेघालयामधल्या गारो आणि आसाममध्ये आहेत आणि ते आहेत हिंदू. हे 2 न्यूजमध्ये असतात, लक्षात ठेवा. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आपण कुठली बघितली होती बरं, स्टॅच्यू ऑफ कुठली बघितली होती आपण, जी जम्मू काश्मीरला केली होती. आता ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे. प्राईम मिनिस्टर आदरणीय नरेंद्र मोदी यांनी हैदराबादला तिचं उद्घाटन केलं 5 फेब्रुवारी 2022ला आणि हैदराबादजवळ शमशाबाद आहे तिथे मुचिंतल इथं 45 एकर जमिनीमध्ये GR इंटिग्रेटेड वेदिक अकॅडमी, तर या ठिकाणी श्री रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तिथं त्यांनी उद्घाटन केलं. तर हे 11व्या सेंचुरीमधले आपण यांच्याबद्दल आधी माहिती बघितलेली आहे. उरलेली बघूया. ही जी मूर्ती आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी, लोह, चांदी, सोने, तांबे, पितळ आणि झिंक या सगळ्यांची मिळून बनवलेली आहे. 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हा. आणि यांनी कन्सेप्ट दिली वसुदैव कुटुंबकम, यांची संकल्पना आहे रामानुजाचार्यांची, म्हणजे सगळं जग एकच कुटुंब आहे. त्यांचं ग्रंथसंपदा बघा, नवरत्न, ब्रह्मसूत्रावरील भाष्य, वेदांतदीप, वेदांतसार, वेदार्य संग्रह, गद्यत्रय, गीता भाष्य, श्रीरंगम या ठिकाणी त्यांनी 1137 मध्ये समाधी घेतली. 120 वर्ष हे व्यक्ती जिवंत राहिले, 120 वर्ष, आणि तेव्हा पण त्यांनी समाधी घेतली, म्हणजे नॅचरल डेथ आलीच नाही त्यांना, स्वतःहून त्यांनी समाधी घेतली. यू कॅन इमॅजिन. अनिल अवचट, डॉक्टर अनिल अवचट BJ मेडिकल कॉलेजचे डॉक्टर आहेत, ते लेखक होते, सामाजिक कार्यकर्ते होते. 76व्या वर्षी त्यांची डेथ झालेली आहे. रिपोर्ताज नावाचा प्रकार त्यांनी मराठी भाषेमध्ये रूढ केला. त्यांचं जे रिपोर्ताज फेमस बुक होतं ते होतं संभ्रम. मुक्तांगणचे रुग्ण त्यांना बाबा म्हणायचे. साधना पुरोगामी सत्यशोधक नावाच्या त्रैमासिकाचं संपादन त्यांनी केलं. पूर्णिया बिहारचा अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे बघा 1969 मधलं. मुक्तांगणची स्थापना केली 29 ऑगस्ट 1986ला. माणूस साप्ताहिकामधून त्यांनी केलेली शोधपत्रिका खूप फेमस झाली होती. 2021 मध्ये महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार त्यांना साहित्य परिषदेचा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि युरोपियन युनियननं टॅटूची जी सही आहे त्याला बॅन करून टाकलं बघा. त्यांना कॅन्सर होतो टॅटूनं वगैरे, म्हणून ती बॅन करून टाकली. द इनिग्मा 555.55 कॅरेटचा हिरा दुबईमध्ये प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला होता.
नुसंतारा इंडोनेशियाची नवी कॅपिटल आहे नुसंतारा. युनायटेड युनियननं काय केलं, 5 अलार्म ग्लोबल फायरची लिस्ट दिली. 5 गोष्टी आहेत ज्या जगाला एकदम घातक आहेत अशी युनायटेड नेशनने दिली. त्याच्यामध्ये कोविड-19 2022साठीची, लॉलेसनेस इन सायबर स्पेस, क्लायमेट क्रायसिस, बँकरप्ट ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम, डिमिनिश्ड पीस अँड सिक्युरिटी. एन्झायटी शब्द ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 2021साठी चिल्ड्रन वर्ड ऑफ द इयर दिला. याला चिल्ड्रन असताना आपल्या एन्झायटी तर काहीच नव्हतं आपल्या काळामध्ये टेन्शन. आता काय लहान पोरं बारके बारके एन्झायटी खेळायला लागले. MSHRC महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स काउन्सिलचे अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती कमल किशोर कपूरचंदजी तातेड समृद्धी महामार्गाला नाव दिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. 701 किलोमीटरचा राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न डायरेक्ट 10 जिल्ह्यांना जोडतो. ठाण्याहून निघालं की नाशिकला, नाशिकवरून नगरला, नगरवरून औरंगाबाद, औरंगाबादवरून जालना, जालन्यावरून बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर. आणि 150 किलोमीटर पर आवरनं जर गाडी चालली तर 8 तासात नागपूर आहे मुंबईवरून. 8 लेनचा रोड आहे. ठाण्यावरून औरंगाबादला जायला या रोडनी लागतात 4 तास. औरंगाबादवरून नागपूरला जायला या रोडून लागतात 4. 4 + 4 = 8 तासात नागपूर. गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स वीक म्हणजे आठवडा 20 ते 26 डिसेंबरच्या दरम्यान. इंटरनॅशनल आर्बिट्रेशन अँड मेडिटेशन सेंटर IAMC डिसेंबर 2021मध्ये उद्घाटन झालं हैदराबादला. आणि ते उद्घाटन प्राईम मिनिस्टरनं केलं नाही, होम मिनिस्टरनं केलं नाही. ते उद्घाटन हैदराबादचं केलं आहे. CJI जे होते त्यावेळेसचे NV रामन्ना आणि तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव. केरळ उच्च न्यायालय पहिलं पेपरलेस न्यायालय झालं भारतामधलं. त्याच्यानंतर युनिसेफचे हेड जे आहेत कॅथरीन रसेल ह्या डिसेंबर 2021मध्ये युनिसेफचे हेड झालेले आहेत. डिसेंबर 2021मध्ये IMO काउन्सिल इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनचे काउन्सिलमध्ये इंडियाला रिइलेक्ट केलं परत श्रेणी B मध्ये 2 वर्षासाठी 22-23. 100% पेपरलेस सरकार दुबई. आणि टेथर क्रिप्टो हे जे पैसे आहेत क्रिप्टोकरन्सीमधले म्यानमारनं काय केलं त्याला, म्यानमारचं नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट आहे त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे म्हणजे त्यांचं टेथर क्रिप्टोकरन्सी झालं. आता एल सॅल्वाडोरमध्ये तर बिटकॉइन सिटीज बनवणार आहेत. खाजगी वापरासाठी गांजा भांगचे उत्पादन करणारा पहिला युरोपियन देश माल्टा पहिला युरोपियन देश. डिसेंबर 2021मध्ये ऑकस म्हणजे काय, ऑस्ट्रेलिया, UK, US यांची आण्विक पाणबुडी युती तयार झालेली आहे. इथं युत्या तुटायला लागल्यात आणि युत्या करायला लागलेत. ऑकस. पाकिस्तानचं जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण झाल्यात, आयशा मलिक. कसं लक्षात ठेवायचं, जो शोएब मलिक आहे त्याची बायको कोण आहे, आपली ही टेनिसपटू भारतीय, तर तिचा जो नवरा आहे तो पाकिस्तानी मलिक आहे. तसंच लक्षात ठेवायचं, आयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश. काहीतरी विचित्र पण असू द्या. लीना नायर ज्या आहेत या न्यूजमध्ये आल्या का, युनिलिव्हरच्या त्या कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांनी काम केलेलं होतं. 52 वर्ष वय आहे त्यांचं. त्या आता फ्रेंच लक्झरी फॅशन ब्रँड याला शनेल म्हणतात, CHANEL शनेलच्या त्या CEO म्हणून नियुक्त झालेल्या आहेत लीना नायर. महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा आणलाय 2020चं बिल होतं ते. तर त्याच्यामध्ये 23 डिसेंबरला विधानसभेनं मंजुरी दिली, 24 डिसेंबरला विधान परिषदेनं दिली आणि 31 जानेवारीला राज्यपालांनी ती राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवलं. त्याच्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे. दररोज खटरा चालविणे बंधनकारक आहे. 30 कामकाजाच्या दिवसात ते पूर्ण करायचं. 30 दिवसात नाही बरं, कामकाज म्हणजे 2 दिवसाला कामकाज झालं, असे टोटल 30 दिवस कामकाज झालं की त्याचा निकालच लागला पाहिजे. FIR ज्या दिवशी दाखल केला तिथून पुढच्या 1 महिन्यात त्याचा तपास पूर्ण झाला पाहिजे. आणि याची माहिती जी आहे याच्या रिलेटेड काही पण असेल 3 दिवसात द्यावा लागेल मीडियाला. म्हणजे जसं की व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा टेलिग्राम GOBO असेल तर यांना 30 दिवसात द्यायचं. नाही जर दिली 3 दिवसात यांनी माहिती तर यांना 3 महिन्याचा कारावास आणि 25 लाख रुपये दंड यापैकी एक गोष्ट होऊ शकते. 3 कृषी कायदे भारतानं आपल्या पार्लमेंटमध्ये मागे घेण्यात आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर 2021ला त्या दिवशी गुरु नानक जयंती असते त्या दिवशी त्यांनी हे 3 कृषी कायदे मागे घेतले आणि त्यासाठी लोकसभेमध्ये बिल मांडण्यात आलं. तर ते 1 डिसेंबर 2021ला प्रेसिडेंटनं त्या बिलावर साईन केली आणि मग ते 3 कृषी कायदे मागे आले. बघा, कायदे मागे घ्यायला पण एक कायदा करावा लागतो. किती गंमत आहे का नाही. तर ते करण्यासाठी 245 आर्टिकलचा वापर केला.
या 245 आर्टिकलनुसार एकदा एक कायदा केंद्राला करता येतो आणि तो कायदा काढण्यासाठी दुसरा कायदा पण केंद्रालाच करता येतो. राष्ट्र रक्षा समर्पण पर्व 17 ते 19 नोव्हेंबर 2021ला झाशीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये सेलिब्रेट केलं. भारतात महिला मतदारांचा सहभाग वाढत जातोय. 67% महिलांनी 2019च्या इलेक्शनमध्ये वोट केलं बघा. हे पॉईंटमध्ये पुरुषांपेक्षा जास्त झालंय. EWS निकष जे आहेत आर्टिकल 15 मध्ये बसतात का नाही हे बघण्यासाठी अजय भूषण पांडे समिती स्थापित केली होती बघा. पायका उठाव 1917चा ओडिसामध्ये झालेला, तर त्याला केंद्रानं पहिला उठाव म्हणून घोषित करण्यासाठी नामंजूर केलं. राजा मुकुंददेव द्वितीय यांच्या सैन्याचे सेनापती होते बघा. बक्षी जगबंधू विद्याधर मोहपात्रा भारामारबर राय, जे सगळ्यात मोठं नाव आहे, तर तेच सेनापती होते. त्यांनी हा 1817 मध्ये उठाव केला होता आणि त्या उठावाला पहिला उठाव म्हणण्यासाठीचं एक धोरण पारित केलं होतं ओडिसा गव्हर्नमेंटनं, पण ते केंद्रानं नाकारलं. आता PAC पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे तिला 100 वर्ष झालीत बघा. तर याचे प्रेसिडेंट जे आहेत तर यांनी 4 डिसेंबर 2021ला सेलिब्रेशन केलं 100 वर्ष झाल्याचं. आणि 119च्या अधिनियमाद्वारे 21 मध्ये स्थापना झाली होती PACची. 15 असतात लोकसभेचे, राज्यसभेचे असतात 7, असे मिळून 12 सदस्य असतात. 1967ला याचा जो प्रमुख असेल तो अपोजिशन पार्टीचा असेल असं एक कन्व्हेन्शन तयार झालं. भारत सर्वाधिक रिमिटन्सेस मिळवणारा देश परत झाला. वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ, त्याच्यामध्ये 2021 मध्ये भारताला $87 अब्ज मिळाले आणि ते मागच्या वर्षीपेक्षा 4.6% वाढले. आणि भारतात सगळ्यात जास्त कुठून येतं तर 20% जास्त रिमिटन्सेस US मधून येतात. 1 नंबर भारत, 2 नंबर चीन, 3 नंबरला मेक्सिको. बिटकॉईनसाठी अल्साल्वाडोर बघितलं होतं मी. इंडिया US डिजिटल टॅक्स ॲग्रीमेंट हे पॉसिबल आहे बरं, अजून झालेलं नाही ई कॉमर्स क्षेत्रासाठी. कोणामध्ये? इंडिया आणि US. 1 एप्रिल 2022ला याच्यावर चर्चा झाली आणि शक्यतो हे ॲग्रीमेंट होईल असं वाटतंय. इंडिया US मध्ये डिजिटल टॅक्स ॲग्रीमेंट. जर्मनीचे नवीन चान्सलर ओलाफ स्कॉल्ज 8 डिसेंबर 2021ला झाले. सलग 16 वर्ष अंजेला मर्केल ह्या चान्सलर होत्या जर्मनीच्या. आता त्यांच्या ठिकाणी ओलाफ स्कॉल्स आलेले आहेत. माउंट सेमेरू कुठे? व्होल्कॅनो, इंडोनेशिया, लक्षात ठेवा. रॅट्स SCOचं आहे. डिसेंबर 2021ला इंडियाला हेड करून टाकलं. रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर हे SCOचं आहे, तर त्याचा हेड इंडिया झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवली. पूर्वी 50 ते 75 होती, आता 55 ते 85 केली आहे महाराष्ट्रातली जिल्हा परिषद सदस्य संख्या. सिट्रस इस्टेट स्थापन करणार आहेत कुठे? पैठणला 62 एकरमध्ये. थँक्यू व्हेरी मच. आणि हा पूर्ण मर्ज करून व्हिडिओ मी लगेच थोड्या वेळात अपलोड पण करतो. आणि या रिलेटेड जी PDF आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवतो, त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. मेड सिम्पल MPSC मेड सिम्पल चॅनलवर. थँक्यू.